2 धावा नक्की वाचल्यात. निसर्गाला धन्यवाद द्यावा लागेल यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 2 धावांनी धावफलकावरती धावांचा श्रीगणेश होताना पाहायला मिळतोय. अर्थातच फलंदाज रितेशचं देखील खातं उघडलं जातं. काय देखणा फटका पाहायला मिळाला रितेशच्या बॅटमधून. जागा बनवली आणि बॅकफुटवर येऊन खूप चांगल्या पद्धतीनं कट केला फटका स्क्वेअर रिझन मध्ये 2 धावांकरिता. यावेळेस विनायक पुनश्च एकदा मार्गस्थ. दिशा भरकटले ती यावेळेस पंचांनी दंडित केलंय. पहिली अतिरिक्त धाव धावफलकावरती येताना जी पाहायला मिळते. अतिरिक्त धावांनी इथं मात्र धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळते. ऋषिकेश पुनश्च एकदा मार्गस्थ. यावेळेस कडेकडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न ऋषिकेशचा अपयश पदरी पडताना पाहायला मिळते. खूप चांगलं कमबॅक यावेळेस पाहायला मिळते गोलंदाज विनायकचं. ज्या पद्धतीनं या अगोदरचे 2 चेंडू हाताळले त्याने. एक अतिरिक्त चेंडू हाताळला. एका चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाज विनायक. बॅटची कडा चेंडू फाईन लेग रिजन कडे फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक तैनात केलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. त्यामुळेच फक्त 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 4 धावा होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा शांत संयमी खेळ मार्गस्थ सकाळच्या या पहिल्या प्रहरामध्ये. एका बाजूला माटलवाडी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते हा हॅलो तुफान रिटर्न पाचेरी आगर. आवाज नाही येत. पहिल्या चेंडूला यावेळेस ऑकवर्ड पोझिशन मध्ये खेळले. चेंडू काही काळ जरूर हवेत राहिलाय. बॉलिंग खराब आहे. फेकी देखील खराब आहे. त्यामुळेच की काय 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावांनी इथं मात्र धावफलक पुढे सरकलं जाईल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 6 धावाच्या होताना पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ असताना फटक्याचा जर विचार केला तर मॅचच्या टो एंड कडे चेंडू लागला आणि त्यामुळेच की काय काही काळ चेंडू जरूर हवेमध्ये राहिला. परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर तो झेल मात्र पडताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा विनायकचा हा मारा फुल टॉस पद्धतीचा चेंडू ब्लॉक करून घेतलं स्वतःला फलंदाज रितेशने. एकेरी धावेने पहिल्या षटकाची समाप्ती. पंच इशारा देतील. पहिलं षटक दोन्ही बाजूकडून शांत संयमी खेळ जो पाहायला मिळालाय. एकंदरीत पहिल्या षटकाचा विचार केला तर विनायकने खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना त्यांना 7 धावा खर्ची घातल्यात. एक जमेची बाब असणारे अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघाची ते म्हणजे एकही फलंदाज त्याने अद्यापपर्यंत गमावलेला नाहीये. खूप चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून होताना पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तवसाळ गट कुणबी चषक 2022च्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आयोजकांना देखील लाख लाख धन्यवाद द्यावे लागतील. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रावर कशा पद्धतीनं कोरोनाचं संकट ओढावलंय हे आपण पाहतोय. आणि त्या काळामध्ये मात्र एक खूप देखणी दर्जेदार विलोभनीय आरस पाणी आणि दर्जेदार स्पर्धा होताना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ होईल. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूकडून मारा करण्यासाठी तो सज्ज झालाय. फार एंड कडून पहिला चेंडू हाताळण्याकरता फलंदाज पाहायला मिळतो स्ट्रायकरकडे रितेश. यावेळेस कडेकडे मल्टी प्रयत्न. कही पे निगाह आहे कही पे निशाणा. निर्धाव चेंडू जवळ येताना पाहायला मिळाला असता परंतु चेंडू पायावरती आदळून थर्डमॅन रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅन वरती अडवलं जाईल. तदुपर मात्र 1 धाव घेतली जाईल. लेग बाईच्या स्वरूपात धावफलक 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 8 धावा होताना ज्या पाहायला मिळतात. यावेळेस कोलवर टप्पाचा चेंडू खूप चांगला यष्टीरक्षण यष्टीच्या मागे होताना पाहायला मिळतोय. परंतु तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव जी चोरली गेली आहे. धावफलक एका धावेने वधारलं जाईल. धावफलकावरती धावांचा विचार करा तर दुसरं षटक मार्गस्थ असताना 1.2 षटकाच्या अंती धावफलकावरती 9 धावा होताना पाहायला मिळतात. इथून कुठेतरी गेअर अप करावं लागणार आहे. वेग वाढवावा लागणार आहे. धावांचा जर विचार केला तर मागच्या 2 शनिवार रविवार आमच्या गुहागर तालुक्यातील खेळाडू मित्रांना या मैदानाचा पुरेपूर अनुभव येताना पाहायला मिळतोय. कारण जर विचार केला तर 1 आणि 2 जानेवारीला आपल्याला कुणबी युवा चषक पाहायला मिळाला. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाज दिशा भरकटला हे दर्शवत आहेत. जमिनीला 2 हात समांतर करत स्वैर मारा असल्याची खूण धावफलक दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती 10 धावा होताना पाहायला मिळतात. अर्थातच 8 आणि 9 जानेवारीला आम्हाला
गुहागर मुंबई प्रीमियर लीग देखील याच मैदानावरती पार पडताना पाहायला मिळाले आणि आजचा तिसरा लगातारचा शनिवार रविवार अर्थातच कंसाळ गट कुणबी चषक 2022. अकुटप्पाचा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा कट्टोळेंकडे दाटला, चेंडू लागतोय, फंबल झालाय क्षेत्ररक्षक, त्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी आहे. या दुहेरी धावीने धावफलक वधारलं जाईल. धावफलकावरती 12 धावांचा आकडा जो पाहायला मिळतोय. 12 म्हटलं की अर्थातच अनेक क्रिकेटपटूंची जाण युवराज सिंग आपल्याला आठवते, कारण 12 डिसेंबर हा त्याचा जन्मदिवस आणि 12 हा त्याचा जर्सी क्रमांक. आणि अर्थातच जॉन्सबर्गच्या त्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 त्याने लावलेले स्ट्रोक बॉटच्या गोलंदाजीवरती षटकार. अकुटप्पाचा चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र अपयश पदरी पडताना पाहायला मिळते. एक धाव जी अंकित होते धावफलकावरती. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 13 धावा होताना पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच माटलवाडी युवा प्रतिष्ठान क्रिकेट संघाने केली आहे. शैलेश छोटे, आपण कुठे असाल तर व्यासपीठाजवळ यायचंय. ऋतिकचा हा मारा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट आलाय फलंदाज ऋषिकेश, त्याला मात्र पुन्हा एकदा अपयश. फक्त एकेरी आणि एकेरी धावा ज्या पाहायला मिळतात धावफलकावरती. आतापर्यंत जखडून ठेवले गोलंदाजाने. खूप चांगली अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. रितेश स्ट्रायकरांकडे तर ऋतिक गोलंदाजी मागवती. यावेळेस पुन्हा एकदा पहा, या पद्धतीने तुम्ही फलंदाजी करू शकत नाहीये. पूर्णपणे नजर तुम्हाला चेंडूवरती ठेवावी लागेल. इथं एक धाव लेग बाईच्या स्वरूपात आले. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. एकंदरीत जर विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे 7.50 ची सरासरी जी पाहायला मिळाली आहे. इथून 12 चेंडू शिल्लक असताना कशा पद्धतीनं तुफान रिटर्न क्रिकेट संघ पाचेरी आगर खेळणारे हे मात्र पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. नावामध्ये तुफान आहे, परंतु कामामध्ये देखील तुफान असणं गरजेचं असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं धावांचा डोंगर या मैदानात रचला जातो तो कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मागवती, गोलंदाज आदित्य. आदित्य वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. हो क्या बात आहे. पंच थोडेसे दंडित करतील गोलंदाजाला. ऍक्शन आणि वेग पाहिला तर प्रचंड गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती आकर्षित केले प्रेक्षकांना. ज्या पद्धतीनं त्याची ऍक्शन आहे त्या ऑकवर्ड ऍक्शन मध्ये खूप चांगल्या पद्धतीची गती अर्थातच वेग प्राप्त करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. परंतु दिशा भरकटलाय, वेगावरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. हाच वेग तुम्हाला अनेक वेळा अडचणीत देखील आणत असतो. आदित्य, यावेळेस आदित्यचा हा मारा पुन्हा एकदा भरकटलाय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. लगातारचा दुसरा स्वैर चेंडू हाताळताना गोलंदाज आदित्य पाहायला मिळतोय. जिथं बाटमधून धावा येत नाहीये तिथं मात्र अतिरिक्त धावा देताना पाहायला मिळतोय गोलंदाज आदित्य. विनायक जवळ आलाय, थोडासा कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन वरती एक खेळाडू आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू आहे, एक वाईडिश मिड ऑफ वरती खेळाडू पाहायला मिळतोय. बॅकफुटवर जाऊन फटका यावेळेस चांगला आहे, परंतु तेवढीची ताकद नाहीये फटक्यामध्ये. फक्त एकच धाव मिळणार आहे. फलंदाज रितेशला धावफलकाकडे पुढे सरकेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 18 धावा होताना ज्या पाहायला मिळतात. रितेश आणि ऋषिकेश या दोघांना मात्र इथून वेग पकडावा लागणार आहे. आदित्य पुनश्च एकदा मार्गस्थ होईल. पहा, एक युवा गोलंदाजाची गोलंदाजी कशी असावी याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळायचा होता. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय आदित्य. पुन्हा एकदा पंचदंडित करतात गोलंदाजाला. तिसरी अतिरिक्त धाव आतापर्यंत जी धावफलकावरती गणली गेली या षटकामध्ये गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून. एकंदरीत 19 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे.
आदित्यच्या या षटकामध्ये 10 ते 12 धावा करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा संघ करणार आहे आणि त्या आल्या तर मात्र चौथ्या षटकामध्ये देखील खूप चांगला उपयुक्त खेळ त्यांना आपल्या संघासाठी करता येईल. इथून आदित्य कशा प्रकारे गोलंदाजीमध्ये बदल करतोय. आकू टप्पाचा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, ठीक एज मॅचची शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडू अडवला गेलाय. फक्त एकच धाव मिळेल. पैकी थोडीशी खराब होती परंतु एकच धाव मिळेल. धावफलक एकने पुढे सरकेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 20 धावा अर्थातच दुसरं दशक जे धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. 2.2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावफलकावरती 20 धावा आहेत. इथून तिसऱ्या षटकातील आणखीन 4 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा आदित्य तर स्ट्रायकर एंट्री रितेश. अकुट टप्पाचा चेंडू यावेळेस मात्र बिरकावून दिलाय. चेंडू गेलाय डीप स्ट्राइक बाउंड्री बाहेर सीमारेषा पार. हा आलाय आजच्या दिवसातला पहिला षटकार. थँक्यू डीजे. डीजे मात्र उत्सुक होता. साधारण 15 चेंडू नंतर मात्र संधी आमच्या डीजे मास्टरला मिळाली आहे हात खोलण्याची आणि त्याने देखील खूप चांगलं मधुर संगीत आमच्यापर्यंत पोहोचवले. षटकारानं धावफलकाला प्रचंड वेग आलाय. धावफलकावरती 26 धावा होताना पाहायला मिळत आहे. आदित्यच्या दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट परंतु यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं पतन. पुन्हा एकदा डीजेला आमंत्रण. डीजे तर चला यानंतर यंगस्टार कुलस्वामिनी बॉईज क्रिकेट संघ काताय विरुद्ध किंग स्टार क्रिकेट संघ मोरेवाडी शिर. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे की चौथ्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण नाणेफेकीकरिता पोडियमवरती यायचे. उशिराने जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता अर्थातच तवसाळ गट कुणबी चषक 2022 तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा आदित्य. यावेळेस आदित्यच्या चेंडूला भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये जरूर राहिला. क्षेत्ररक्षक खाल त्याने टिपलाय झेल. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 फलंदाज माघारी परतले. रितेश जो खूप चांगली फलंदाजी करत होता तो मात्र माघारी परतलाय. खूप मोठा हातरा यावेळेस मात्र प्राप्त झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. उशिरानं जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले आहेत मैदानावरती जे जोडले गेले त्यांच्या माहिती करता अर्थातच कौसाळ चषकाचा आजचा हा पहिला दिवस पहिल्या दिवसातील पहिला सामना जो रंगतोय. एका बाजूला नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला माटलवाडी युवा प्रतिष्ठान क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला तुफान रिटर्न्स क्रिकेट संघ फलंदाजी करताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 27 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागवती आदित्यला पहिलं यश जे सांघिक पदरी पडताना पाहायला मिळते. पायावरती चेंडू आदळलाय. यावेळेस HVST सोडून जाणारा हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव देऊन जाईल. फलंदाज इथं मात्र खातं उघडत नाहीयेत. षटक क्रमांक 3च्या समाप्तीची घोषणा पंच करतील. धावफलकावरती विचार केला तर 28 धावाच्या होताना पाहायला मिळतात. इथून 2 फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. एका बाजूला कैलास तर दुसऱ्या बाजूला अजित. या 2 फलंदाजांवर मात्र खूप मोठी जबाबदारी असणार आहे. शेवटच्या हाणामारीच्या 6 चेंडूमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी होणार आहे ते मात्र पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. चला यंगस्टार कुलस्वामिनी बॉईज क्रिकेट संघ काताळे विपक्ष किंग स्टार क्रिकेट संघ मोरेवाडी शीर. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे पोडियमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पोडियमवरती आपण थांबायचं. या 6 चेंडू नंतर नाणेफेक जी होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मागवती सांघिक अखेरचं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज मुकेश. पहिला चेंडू मुकेश पुन्हा एकदा पायावरती आदळतोय. कैलासच्या बॅक टू बॅक 2 चेंडू पायावरती आदळताना पाहायला मिळाले. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकणार आहे. या एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र माटलवाडी संघाला तितकासा फरक पडणार नाहीये. धावफलकावरती
29 धावा होताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी असणार आहे. अजित यावेळेस स्ट्रायकरांकडे आलाय. अजित हुमणे स्ट्रायकरांकडे. यावेळेस पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळतोय. धावबाची संधी ऑन असणार आहे. खूप चांगली फेकी होती परंतु कलेक्शन खराब आहे. आणखीन एक लेग बायची धाव. आणखी एकदा एकेरी धाव. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 30 धावा होताना पाहायला मिळतात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना फलंदाजांना मात्र हात खोलण्याची कोणतीही संधी देत नाहीयेत गोलंदाज. अचूक गोलंदाजी कशी असावी याचं मात्र खूप चांगलं स्पष्टीकरण सुधारण मैदानाच्या आतमध्ये दाखवताना हे माटलवाडीचे खेळाडू पाहायला मिळतात. पुढे सरसावत फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. एक आणि एकच धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बिलकुल होऊ दिले नाहीये क्षेत्ररक्षकानं. एकेरी धावेने धावफलकाला आकारणी येते. धावफलकावरती 31 धावा होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू. गतवर्षी सुपर वी चषकाच्या माध्यमातून समालोचनाला या पाणजगावामध्ये येण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थानं. आणि यावर्षी सुद्धा पुन्हा एकदा गुहागरकरांनी ती संधी आम्हाला दिली आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी. अखेरच्या हाणामारीच्या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी असावी याची एक आख्यायिका मात्र मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय गोलंदाज. अकू टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन कट केलाय. चेंडू फ्लाय होतोय. पॉइंट रिझन मधून डीप बॅकवर्ड पॉइंट कडे 2 धावा अजितला मिळतील. कैलास स्ट्रायकर यांकडे आलाय. इथं मात्र सॅक्रिफाईस केले अजितनं. त्याला धावबाद स्वरूपात मैदानाच्या बाहेर परतावं लागणार आहे. 2 धावा अजितला मिळतील. 2 धावा संघाला मिळतील. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा 33 होताना पाहायला मिळतील. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज मुकेशनं केली आहे. गोलंदाजाचं नाव मुकेश आहे परंतु मुख शांत ठेवण्याचं फलंदाजाला काम त्यानं खूप चांगलं केलंय. एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नवीन फलंदाज नयन आलाय परंतु तो नॉन स्ट्रायकरकडे असणार आहे. मुकेशचा शेवटचा चेंडू कैलास करिता. यावेळेस फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर हो पोहोचलाय परंतु त्यानं झेल धरणीला दान केलाय. दुसरी धाव घेण्याची संधी. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. इथं धावबाच्या स्वरूपात परतावं लागेल कैलासला. एकंदरीत 2 मिनिट आपण थांबवतो. एकंदरीत 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटका अखेर धावफलकावरती 35 धावा झाल्यात. जिंकण्याकरता 36 धावांचं आव्हान आहे. सेकंड इनिंग कडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी व्यासपीठावरती जाऊया ज्या ठिकाणी आपले मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. सन्माननीय मंगेशजी मध्ये यांच्याकडे जाऊया. धन्यवाद सर. आजच्या या महोत्सवासाठी क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर अंतर्गत तवसाळ गट चे अध्यक्ष आदरणीय अनंत पागडे साहेब यांना विनंती करेन की कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागरचे विद्यमान अध्यक्ष मुंबई अध्यक्ष श्रीयुत कृष्णाजी वणे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांचा सन्मान करतात. एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवायचं आहे. साहेबांचं सन्मानिका देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. तिकडे चालू आहे ना. हा काय नाही आराम कशात बघेन म्हणतात ते तुम्हाला बसायला गेले ना. वणे साहेबांचा सन्मान होतोय. ते आडवा आहे. विद्यमान अध्यक्ष शाखेचे अध्यक्ष मुंबई शाखेचे अध्यक्ष विद्यमान वणे साहेब यांचा सन्मान होतोय. यानंतर सन्मानिका देऊन त्यांचा सन्मान होतोय गिरीशजी बारसकर साहेब तवसा गटाचे सचिव. त्यानंतर कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागरचे ग्रामीणचे विद्यमान सरचिटणीस आदरणीय श्रीयुत तुकाराम बाबाजी निवाते गुरुजी सर आबलोलीवरून इथपर्यंत आलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. त्यांचं स्वागत होतंय. सन्मान होतोय. गिरीशजी बारसकर साहेबांना विनंती करेन. त्यांचं सन्मानिका देऊन सन्मान होतोय. उद्देशिका देऊन सन्मान होतोय. धन्यवाद. निश्चितच या तवसा गटासाठी
कुणबी युवा चषक 2022 जी ब्ल्यू आणि टी शर्ट आपण परिधान केलेली आहेत ती परिधान डॉक्टर गौरव निवाते सुश्रुत सर्जिकल क्लिनिक आबलोली यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. यानंतर आदरणीय वेलुंटे साहेब सेवाभावी संस्थेचे संस्थापक वेलुंटे साहेब यांचा सन्मान होतो. प्रकाश कोळे साहेब त्यांचा सन्मान करतात. सन्मानित करतात वेलुंटे साहेबांना सन्मानित करीत आहेत. त्यांचं स्वागत केलं जात आहे. आदरणीय आमच्या शाखेचे उपाध्यक्ष शांताराम पागडे साहेब यांचा सन्मान होतोय. सन्मानिका आणि मोहिते साहेब त्यांचा सन्मान करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आदरणीय काका पागडे यांचा सन्मान केलाय. आदरणीय दिलीपजी निवाते साहेब यांचा सन्मान होतोय. निवाते साहेबांनी पुढे यायचंय. तवसा गटातर्फे त्यांचा सन्मान होतोय. आजच्या या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांमध्ये उपस्थिती सन्माननीय दिलीपजी निवाते साहेब विरार गाव खोडदे खुर्ची निवातेवाडी. आदरणीय बबन माटन साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. गिरीजी बारसकर साहेबांना विनंती करतोय त्यांचा सन्मान करायचा आहे. साहेबांचं स्वागत होतंय सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गिरीजी बारसकर साहेब तवसा गटाचे सरचिटणीस त्यांचा सन्मान करतोय. स्थानापन्न व्हायचे. किती मारला रे? 3 पाहुण्यांचं स्वागत होत राहणार आहे. तवसा गटाच्या माध्यमातून जी 17 गावं आहेत ती गावं समाज शाखेशी तवसा गटाशी जोडली जावी तर म्हणून हा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया. माझे सहकारी मित्र दीपेश सर. धन्यवाद मंगेशजी. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल सायकलीकडे जो पाहायला मिळतो अर्थातच प्रथमेश डावकुरे हाताचा नॉन सायकलीकडे पाहायला मिळतोय. तोरसे ज्याला पहिलं षटक देखील हाताळलं होतं तोच षटकपैलू खेळाडू मैदानाच्या आत दाखल झाले. गोलंदाज प्रसाद पहिला चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूला जागा दाखवून कट केलाय. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय इनटू द गॅप. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु त्याच वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. आज प्रथमेशनं नावाप्रमाणे धावफलकावरती प्रथम यश त्याला येताना पाहायला मिळतंय. 2 धावा धावफलकावरती धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. 24 आणि 36 धावांचा मैदानावरती उतरलेला अर्थातच फलंदाजी करणारा माटलवाडी युवा प्रतिष्ठान क्रिकेट संघ पाचेरी आगर. गोलंदाजी मागवती. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकानं चूक केली आहे आणि 1 धाव मिळाली आहे. पण धाव बाईच आहे की बॅट मधून आहे? यस बाईच्या स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळते. अजून अजून विचार काय कॅमेरा तुझं माझ्या नंबर घेऊन अजून म्हणजे आवाज स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर स्ट्रायकरांकडे फलंदाज यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच विनायक तोरसे ज्यानं पहिलं षटक देखील हाताळलं होतं तोच विनायक आघाडीला येताना पाहायला मिळतोय. यावेळेस खूप चांगला देखणा दर्जेदार कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलाउदी कार्पेटचे डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तत्वर मात्र 2 धावा घेण्याची संधी आहे. ओव्हरऑल खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज आमचे मित्र समीर भुवड यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन होतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. आदू प्रशांत हे देखील दाखल होत आहेत. त्यांचं खूप चांगल्या मित्रांची परवडी प्राप्त होताना आम्हाला पाहायला मिळाली आहे.
बॅक फुटवर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता पडल्यानंतर दुसरी घेत नाहीये चेंडू यष्टीच्या मागे यावेळेस यष्टी रक्षकाने चांगली कामगिरी केली आहे. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर पाच धावा होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 36 धावांचा भागला करायचा आहे. अर्थातच युवा प्रतिष्ठान क्रिकेट संघ मांडलवाडी लढताना झगडताना झुंजताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याच्या या चेंडूला ग्लान्स केले. शॉट वाईडिश मिड ऑन वरती एक खेळाडू आहे. धावफलकावरती एक धाव वाढेल. धावफलकावरती 6 धावा होताना पाहायला मिळतात. यानंतरचा जो सामना रंगताना आपण जो पाहणार आहोत अर्थातच यंग स्टार कुलस्वामिनी बॉईज क्रिकेट संघ काताळे त्यांच्या विरोधामध्ये किंग स्टार क्रिकेट संघ मोरेवाडी शीर यांनी नाणेफेक जिंकली आहे आणि शीर संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढे एकदा गोलंदाजी मागवती गोलंदाज प्रसाद मार्गस्थ होईल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु लँड मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये झालाय. धावफलक एका धावेने वाढतंय. जिथं पहिलं षटक पहिल्या इनिंग मध्ये संपलं होतं तिथं पहिलं षटक सेकंड इनिंग मध्ये देखील पाहायला मिळत आहे. व्हॉट अ कोइन्सिडन्स. पहिल्या इनिंग मध्ये 7 धावा धावफलकावरती होता, गडी बाद झाला नव्हता. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 7 धावा धावफलकावरती आणि इथं देखील गडी बाद झालेला नाहीये. एकंदरीत सामन्याचं समीकरण जर तुम्ही पाहिलं ना तर 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. 50-50% अजूनही सामना आपल्याला दोन्ही संघांकडे असलेला पाहायला मिळतोय. इथून गोलंदाजी कशा पद्धतीची होणार आहे आणि फलंदाजी कशा पद्धतीची होणार आहे हा तुम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न. परंतु प्रश्नाचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मागवती गोलंदाज आणला जातोय. अर्थातच तुफान रिटर्न संघाकडून सुशील सगळे काका होणार. छत्तीस धावांच्या आव्हाने 7 धावा धावफलकावरती लागल्या. तिथून 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. पुढे सरसावत फटका सजवलाय. फटका जरूर चांगलाय परंतु अंतर कमी गाठलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि फलंदाज प्रथमेश माघारी परतलाय. पहिल्या विकेटचा पतन. फटका खूप चांगला सजवला होता परंतु ते क्षेत्र निवडलं तर चुकीचं क्षेत्र होतं. कारण या मैदानाचा विचार करावा तर लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी स्क्वेअर आणि लेग साइड वरती जी बाउंड्री लाईन आहे ती खूप दूरवर असल्याची पाहायला मिळते. आणि जर एकंदरीत उजव्या हाताच्या फलंदाजाचा विचार केला तर उपयुक्त फलंदाजी करता अर्थातच लेग साइड वरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश विनायक यावेळेस मात्र कडे मल्टी लावण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना जे पाहायला मिळत आहे. इथून प्रेशर बिल्ड केलं जाते गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच तुफान रिटर संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू येणं खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र तुफान रिटर संघाच्या माध्यमातून विनायकच्या बॅटमधून फटका बसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली पोहोचलाय परंतु त्यानं झेल सोडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 9 धावा होताना पाहायला मिळतात. विनायक थोरसे सारख्या फलंदाजाला जीवदान देणं मात्र महागडं ठरणार आहे. कारण अनुभव आहे आणि खूप चांगली क्षमता त्याच्यामध्ये फलंदाजीमध्ये देखील आहे. पद्धतीनं त्यांना पहिलं षटक हाताळलंय. गोलंदाजी करताना त्या पद्धतीनं फलंदाजी देखील तो चांगली करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडासा बदल करण्याचा अजित वाढण्याचा प्रयत्न. वरचा खेळाडू शॉर्ट पॉइंट वरती आणलाय. शॉर्ट थर्डमॅन वरती खेळाडू आणलाय. कव्हर पॉइंट वरती देखील एक 38 सर्कल मध्ये खेळाडू आहे. थोडंसं
ऑकवर्ड पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावेळेस खूप चांगला फटका, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात है, लाजवाब. ऐसे हे कॅच को पकडे नाही लपके जाते. आणखी एका विकेटचा पतन होते. खूप मोठा इथं मात्र खूप मोठा हादरा. विनायक तोरके सारख्या फलंदाजाला, विनायक तोरसे सारखा फलंदाज मात्र माघारी परतवलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. मी आता उल्लेख करत होतो की ज्या पद्धतीनं फील्ड सजवली गेली पुस्तकाच्या बाहेरची फील्ड पोझिशन आहे. कारण प्रत्येक क्षेत्ररक्षकाची तुम्ही पोझिशन पाहिलात तर थोडीशी वेगळी फील्ड पोझिशन पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीनं सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय तो देखील वाखाणण्याजोगा असणार आहे. अजितला महत्व द्यावं लागणार आहे, क्रेडिट द्यावं लागणार आहे, कारण क्षेत्ररक्षणामध्ये त्याने बदल केला आणि विनायकचा झेल देखील टिपला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत आहे. दुसरं षटक पूर्णपणे इथं मात्र पत्त्यावरती पडताना पाहायला मिळत आहे. अर्थातच तुफान रिटर्न आणि रिटर्न करताना पाहायला मिळत आहे. इथं सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय तुफान रिटर्न पाचेरे आगार संघ. एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये यावेळेस फटका दर्जेदार आहे, देखणं आहे, अंतर देखील दूरवर जाईल. लांब 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 वरचा षटकार 6 धावा. एकंदरीत 5 चेंडू गोलंदाजाचे आणि शेवटचा अखेरचा चेंडू फलंदाजाचा. काय जबरदस्त फटका. पुन्हा एकदा पास. जर तुम्ही पाहिलं ना तर देखील 15 धावा होत्या. आता दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 15 धावा आहेत. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती लागल्यानंतर 12 चेंडूच्या खेळाचा विशेष जर आपण समीकरणाकडे गेला तर 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज आकाशनं मात्र आकाश दाखवलं गोलंदाजाला. सुशीलने 5 चेंडू जे चांगले हाताळले त्या 5 चेंडूवरती पाणी फिरण्याचं काम फलंदाज आकाशने केलं. इसे कहते हैं 100 सोनार की तो एक ही लहार की. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश मार्गस्थ होईल. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 10.50 ची सरासरी. यावेळेस स्ट्रायकरकडे फलंदाज अक्षय आणि आकाश यांच्यावर खूप मोठी अर्थातच माटलवाडी युवा प्रतिष्ठान संघाची. फुलटॉप चेंडू. इथं पहा संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता येत नाहीये. पहिला चेंडू फुलटॉस हाताळला गोलंदाजाला आलं, फलंदाजाला तो वाया दवडला. यापेक्षा मोठं गिफ्ट काय असणार आहे. फुलटॉस चेंडूला तुम्हाला या मैदानावरती बाहेरचा रस्ताच दाखवावा लागेल. हाच मूल मंत्र आहे या मैदानावरचा फलंदाजीचा. आणखी एक निर्धाव चेंडू. पहिला फुलटॉस चेंडू वाया घालवल्यानंतर खूप चांगला चेंडू हाताळलाय. यावेळी रितेशनं खूप चांगलं कमबॅक केलंय. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता. एकंदरीत खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा कडेकडे बंडिंग लावण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपयश पदरी पडताना पाहायला मिळतंय. काय गोलंदाजी राहिली रितेशची. पहिला चेंडू जरूर त्याला खराब हाताळला होता परंतु तिथून त्याला कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि त्या आत्मविश्वासाचा फायदा मात्र आता गोलंदाजीमध्ये होताना पाहायला मिळतोय. 3 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रितेश मार्गस्थ. 4था निर्धाव चेंडू. दाखवतोय कमबॅक करून दिले रिटर्न संघाला. तुफान रिटर्न संघ पूर्णपणे सामन्यावरती इथं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आता मात्र फटका जाईल सीमारेषा पार. हा आलाय
पंचांच्या इशाऱ्याची वाट असेल. आकाश ट्राय घेतले. षटकार. थँक्यू डीजे. इथं मात्र षटकार जरूर आलाय. इथून काय करणार आहे, अजूनही 15 धावांची आवश्यकता असणार आहे. कोलकाता चेंडू निर्धाव चेंडूची सांगता खूप चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आला परंतु 5 निर्धाव चेंडू हाताळले गोलंदाज रितेशनं. आता जर विचार केला तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. पहिला सामना एवढा देखणा दर्जेदार होईल आयोजकांना देखील त्याची कल्पना नसेल. 6 चेंडू 15 धावा. मैदानाचा विचार केला तर 2 ते 3 चेंडूंचंच काम आहे. गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि ब्रह्मास्त्र तुफान रिटर्न संघानं आपल्या भात्यामध्ये शाबूत ठेवलं होतं. अजित उमणे गोलंदाजी मार्कवरती येईल. एक अनुभवी आणि चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. कोपरीच्या मैदानावरती गुहागर तालुक्यातील दुर्गेजी कोडबींचे षटक पार पडलं होतं. 2 सामन्यांमध्ये तब्बल 2 षटकांमध्ये 7 फलंदाजांना अजित उमणेने मार्क केलं होतं. तोच अजित उमणे गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथं 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही इतिहासात किती महत्वाची कामगिरी केली आहे तेवढंच महत्वाचं नसतं, परंतु वर्तमानात काय करताय तुम्ही. अजितचा पहिला चेंडू दिशा भरकटलाय. स्वैर मारा. अतिरिक्त 1 धाव. धाव फलकावरती गणली जाईल. धाव फलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळतात 1-22. 6 चेंडू 14 ची आवश्यकता आहे. अजितच्या या चेंडूला आसमान दाखवलंय. स्ट्राईकच्या माध्यमातून चेंडूला सीमा पार. हा आला आहे षटकार. अजित उमणे सारख्या गोलंदाजाला इथं मात्र गडपणामध्ये आणलंय फलंदाज आकाशनं. खूप चांगल्या फलंदाजी करतोय तो. आतापर्यंत त्यानं फक्त 2 चेंडू फेस केले आणि 2 चेंडू त्यानं 12 धावा बनवल्या. इथं पहा अजितचं कमबॅक. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं आपण नेहमी म्हणतोय आणि अजितनं दाखवलंय ते. षटकार तू जरूर खेळला असशील परंतु निर्धाव चेंडू टाकण्याची माझ्यात देखील कुवत आहे आणि मी ते टाकणार आहे. आता सामन्याचं समीकरण 4 चेंडू 8 धावा. आपण टाकायचा चेंडू संधी होती दवडली आहे. इथं स्ट्रायकर यांकडे जाणं गरजेचं होतं परंतु ती स्ट्राईक मात्र मिळताना पाहायला मिळत नाहीये. विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावांची आवश्यकता आहे 7. 3 चेंडू 7 धावा. आकाश जास्तीत जास्त स्ट्रायकर यांकडे राहणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये, कारण आकाशने ज्या पद्धतीनं बाजी केली आहे ना प्रेक्षकांची मदत जिंकली आहे. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगातार त्यानं घेतले. आपण टप्प्याचा या चेंडूला खऱ्या अर्थानं बाहेर पाठवणं गरजेचं होतं परंतु मागच्या इनर रेंजकडे चेंडू लागतोय आणि मात्र एका धावेसाठी फक्त तो ट्रॅव्हल होतोय. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अजित उमणे पुन्हा एका मार्ग असतं. फुल टॉप चेंडू ऑलिम्पिक कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. एकच धाव मिळते. या चेंडूवरती देखील मोठा फटका येणं अपेक्षित होतं फलंदाजी करणाऱ्या अर्थातच युवा प्रतिष्ठान मॅटलवाडी संघाला. आणखीन एक एकेरी धाव. 2 चेंडू 6 धावा. आकाश इज द मॅन फॉर युवा प्रतिष्ठान मॅटलवाडी टीम. 2 मोठ्या खेळाडूंमधला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगाला पाहायला मिळतं. 2 चेंडू 6 धावा. अजित उमणे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकरकडे आकाश. चांगलं क्रिकेट. अजितनं खूप चांगला चेंडू हाताळलाय परंतु आकाशने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे कारण त्याच्यामध्ये ती कुवत आहे. 1 चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेच्या माध्यमातून नियम आहे आणि एकंदरीत मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच अंशी हाच नियम पाहायला मिळतो आपल्याला. किंग्स्टन मोरेवाडी आपण पॅव्हिलियन मधून क्षेत्ररक्षण लावायचं.
सहा एका साईडला आला नाही त्याला बोल सहा एका चला एक चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू अलाउकार पेटे यावेळेस मात्र अजित भुमरेने दाखवून दिलंय की कामाला एक अनुभवी गोलंदाजाच्या यादीमध्ये वरचं स्थान दिलं जातं. सामना विजय झालाय तुफान रिटर्न संघ. खूप चांगली गोलंदाजी. विजयी संघाचं अभिनंदन. मित्रांनो आकाशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. शॉर्ट कॅमिओ प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळ. या साईडला होता ना विजय होतोय तो म्हणजे तुफान क्रिकेट संघ पाचेरीनगर. विजय संघाचं अभिनंदन. पराजय संघाचं देखील कौतुक. यानंतरचा दुसरा सामना चालू होईल. क्रिकेट संघ गोरेवाडी शीर विरुद्ध शीर कुळमी युवा प्रतिष्ठान